सुरुवात करा. पहिल्या गटामध्ये माझे करंगली संघ 2 सामने जिंकलाय. दुसऱ्या बाजूला सिंचेचा स्पोर्ट मांगरोळ हा संघ 2 सामने जिंकलाय आणि यानंतर मात्र त्यांची एक मॅच बाकी आहे. विद्यमान सामना आपण पाहतोय. योद्धा 11 ब गटाला या ठिकाणी सुरुवात झाली. ब गटातील पहिली मॅच चला. योद्धा 11 विरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल संघ शिरसी संघ. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. तर कोंडाईवाडीचा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी शिल्लक आहे. श्रीकांत ज्यांनी बॅटिंग करत असताना 13 धावा, त्यानंतर चांगली गोलंदाजी ज्यांची राहिली आहे ते श्रीकांत सावंत यांना दिला जाईल पहिल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. चला. योद्धा 11 संघ आपले खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक खेळाडू तुम्ही पाठवा बॅटिंग ज्यावेळेस तुमची सुरू आहे. योगेश यांना प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी देत आहोत. चला. मॅचला सुरुवात होते. नेताजी आणि शंकर अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीवरती युवराज महिंद ज्यांनी कित्येक काळ आपल्या गावाचं क्रिकेट गाजवलं. एक नामांकित खेळाडू शिराळा तालुक्यातील शिरसी गावचे युवराज महिंद गोलंदाजीच्या रडारवरती. स्ट्रायकर एंडला पनुमरे गावातील एक नामवंत खेळाडू नेताजी ढेरे मैदानाच्या आतमध्ये. चला. मॅचला सुरुवात होते. युवराजांचा पहिला बॉल सामना करेल नेताजी 5 स्टार चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रथम पारितोषिक याच संघाच्या माध्यमातून दिले गेले. पहिला बॉल थोडासा खाली राहिला. स्वीप करण्याचा प्रयत्न नेताजींचा फसला. निर्धाव चेंडूचे होते सांगता. पहिल्या चेंडूवरती कोणती धाव नाहीये. यावेळेस चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. नेताजी यांच्या बॅटमधून उत्तुंग षटकार आलाय. पहिल्या बॉलवरती स्वीप करण्याचा प्रयत्न फसला, परंतु तदनंतर लगेचच या बॉलवरती आक्रमक दर्जाची बॅटिंग नेताजी यांच्या बॅटमधून षटकार आलाय. यावेळेस ऑन साइडला चांगला स्ट्रोक लगावलाय.
चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बॅटन बॉलचा फारसा संपर्क होऊ शकला नाहीये. राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना यावेळेस पहा आणखीन एक चांगला बॉल. नेताजी यांच्या बॅटमधून एक षटकार जरूर आला, परंतु तदनंतर मात्र जर पाहिलं तर स्ट्रायकरचे फलंदाज सध्याच्या घडीला शंकर थोडासा संघर्ष करतायत. 8 धावा धावफलकावरती. त्याचबरोबर सचिनदादा जाधव या वाकोर्डेचे आहेत, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत व्यासपीठावरती. 5 स्टार चषक 2025च्या माध्यमातून आपण स्वागत सन्मान या अतिथी कक्षामध्ये करत आहोत. सचिनदादा जाधव यांचा सन्मान आपण करत आहोत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन हे मात्र डोकेदुखी ठरले. सध्याच्या घडीला टीम शिरसी या संघाची 9 धावा धावफलकावरती. यावेळेस पहा बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, कॅच देखील फसले. एक सिंगल आले. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर 10 रन धावफलकावरती लागल्या गेल्या. 5 स्टार चषक 2025 ही स्पर्धा यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा. विकास आलेत गोलंदाजीसाठी टीम शिरसीचे. विकास गोलंदाजीसाठी. यावेळेस पहा बीमर बॉल हाताळलाय. 9+1 अशा 2 धावा स्कोर कार्डवरती ऍड केल्या जातील. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 13 धावा. फ्रेडची संधी या पुढच्या बॉलवरती टीम पनुमरेसाठी. यावेळेस समोरच्या दिशेत फटका केलाय. शंकर यांच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले, तोपर्यंत मात्र 2 धावा घेतल्या गेल्या. संघाची धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावरती. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती. 15 धावा धावफलकावरती. यावेळेस ऑन साइडला एक स्ट्रोक खेळलाय.
एक धाव तर आली आहे. संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 16 धावा. यावेळेस पा कोणती धाव नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगतात. चांगली गोलंदाजी. शिरसी विरुद्ध पनुमरे अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन रोखणं आता एक मोठा चिंतेचा विषय गोलंदाजी करणाऱ्या संघावरती, अर्थातच शिरसी या संघावरती. संघाची धावसंख्या वाढली आहे. 17 धावा धावफलकावरती. दुपारचं सत्र 5 स्टार चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 बॉलचा खेळ समाप्त. 4 बॉल नंतर 17 धावा धावफलकावरती. 4 चेंडूची समाप्ती झाली. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. या चेंडूवरती समोरच्या दिशेत फटका केलाय. एक धाव तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. नेताजी यांनी चतुरचालाकीनं ही दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. 2 धावेनंतर मात्र संघाची धावसंख्या 19 धावा. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. पाच बॉलचा खेळ समाप्त. 19 धावा धावफलकावरती. यावेळेस फुलटॉस बॉल. अगदी 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती. 10.00 ची सरासरी गाठले पहिल्या षटकापासून. टीम पनुमरीने पहिल्या षटकामध्ये 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा, अशा एकंदरीत 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाहीये. सुष्मित गोलंदाजीसाठी आले. नेताजी यांची विकेट. पनुमरेसाठी महत्त्वाचे फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज बबलू पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अनेक कालावधीनंतर टीम पनुमरेसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. आज काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नक्कीच राहील, कारण की नेताजी बाद झाल्यानंतर आज अनेक प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीमध्ये योद्धा 11 पनुमरे संघ दाखल झाला आहे. संदीप पाटील बबलू यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अनेक कालावधीनंतर आज एक गाव आकाराचं क्रिकेट खेळण्यासाठी ते दाखल झालेत. शिरसी संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना महत्त्वाचा फलंदाज त्यांनी गमावला आहे. नेताजी ढेरे बाद झालेत कॅचआउटच्या स्वरूपामध्ये. आता बबलू पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चला, टीम श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरोळ आणि टीम माझी करंगुली या 2 संघांना आम्ही विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. जशी ही मॅच संपेल तदनंतर मात्र यावेळेस बबलू पाटील आले आणि बबलू पाटील गेले देखील, कारण की पहिल्याच बॉलवरती
एक डेंजर इनला धावत होते. सुस्मित भोसले यांनी डायरेक्ट हिट केलं आणि फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज साहिल मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक प्रगती पथावरती आतापर्यंत 20 धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन होताना रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. योद्धा 11 या टीमला दुसरा धक्का लागला गेला. वेगावरती स्वार होत असताना मात्र दिशेवरचं नियंत्रण कुठेतरी फसलं गेलंय सुस्मित यांचं आणि धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 21 धावा. सुस्मित भोसले एक यंग टॅलेंटेड शिरसी गावचा. यावेळेस पहा बिगिट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेत. विकास होते तिथे. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला साहिलच्या बॅटमधून. चौकार. शंकर यांच्या बॅटमधून चौकार आलाय. चांगली बॅटिंग आघाडीला आले होते. चांगली बॅटिंग आतापर्यंत राहिली शंकर यांची. या बॉलवरती देखील हुक केलाय. एक धाव तर घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती. यावेळेस पाच समोरच्या दिशेत फटका केलाय. आयोजक कमिटीला विनंती असेल की व्यासपीठावरती शांतता राखा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली धावसंख्या साकारली जाते. आयोजक कमिटीसाठी महत्त्वाची सूचना की तुम्ही जी काही तुमची चर्चा असेल ती मात्र चर्चा थांबवा. शांतता राखा. कारण की एक दर्दीदार लढत सध्याच्या घडीला सुरू आहे. शिरसी विरुद्ध योद्धा 11 पनुमरे अशी मॅच. यावेळेस पहा चांगला स्टुक लगावला. एक धाव तर आले. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. एकच धाव घेतली जाते. डायरेक्ट थ्रो केलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकानंतर 30 धावा. पण जरी योद्धा 11ने विकेट गमावल्या तरी देखील धावांची जी स्थिती आहे ती मात्र त्यांची मजबूत आपल्याला पाहायला मिळते. जो 10.00 ची जी सरासरी आहे ती मात्र त्यांनी सातत्य ठेवलंय. आणि चौथ्या षटकामध्ये आता किती धावा येत आहेत हे मात्र येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अर्जुन चला 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचं षटक शिरसी संघाकडून ओमकार आलाय. पहिला बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह कॅच पकडले अप्रतिम. आणि शंकर यांचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय. स्वतःच्या फॉलोतूरमध्ये जजमेंट केलं आणि फलंदाज बाद होतोय.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रावजी, एक अनुभवी खेळाडू. यंदाच्या सीझनमध्ये जर पाहिलं तर रबर बॉल हंगामामध्ये ज्या ज्या वेळेस पनुमरे संघासाठी गरज भासली त्या त्यावेळेस रावजी यांची गोलंदाजी बॅटिंग देखील चांगली राहिली आणि आता मैदानाच्या आतमध्ये रावजी दाखल झालेत. पाच बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आहे. 30 धावा धावफलकावरती. शिरसी विरुद्ध पनुमरे अशी मॅच, यानंतर मांगरो विरुद्ध करुंगली अशी लढत. दोन्ही संघांना विनंती असेल टॉससाठी या बॉलवरती डिक्लेअर स्वरूपाची धाव. आता 4 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. पण जमेची बाजू ही की कुठेतरी साहिल जे चांगले फलंदाज मानले जातात टीम पनुमरेकडून, परंतु त्यांना नॉन स्ट्राईकला ठेवण्यामध्ये यश प्राप्त झाले टीम शिरसीला. पंचांचा इशारा नो बॉल, एक्स्ट्रा रन. पुढचा बॉल फ्री हिट असेल. 32 धावा धावफलकावरती. शेवटचे 4 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. या बॉलवरती व्हाईट बॉल. 33 धावा धावफलकावरती. फ्री हिट अजून देखील कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळतोय. मांगरो विरुद्ध माजी करुंगली अशी लढत. यानंतरची बक्षीस पात्र फेरीत दाखल होण्यासाठी महत्त्वाची मॅच. सेमीफायनल क्रमांक 1 ची लढत. माझी करंगली विरुद्ध संघ चिंचेश्वर स्पोर्ट मांगरो. यावेळेस पा रावजीच्या बॅटमधून दमदार स्ट्रोक आलाय. फ्रीडची संधी आणि त्याच्यावरती मात्र 2 धावा कुटण्यामध्ये यश प्राप्त झालंय. एका धावेचे रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. संघाची धावसंख्या 35 या आकड्यावरती. पस्तीस धावा. डायरेक्ट हिट केलं युवराज याने. फलंदाज बाद. नवीन फलंदाज विनायक मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्राईक एंडला साहिल स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 2 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. 35 धावा धावफलकावरती. पाच बॉलचा खेळ समाप्त झाला. आता शेवटचा बॉल. 35 धावा. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. पंच शेवटच्या बॉलवरती रनआउट आहे का? विकेट आहे. 36 धावांची गरज विजयासाठी टीम शिरसीला. चला पनुमरे संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. पनुमरे संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. टॉस साठी या टीम माझी करंगुली आणि मांगरू संघ टॉस साठी या. सेमीफायनल क्रमांक 1 ची लढत.
चला टॉससाठी या टीम माझी करंगली संघासाठी शेवटचा कॉल. टॉससाठी या मांगरू संघ आपण देखील या. चला टॉस आपण या ठिकाणी करत आहोत. मांगरू संघाचे कर्णधार आपण या. 36 धावांची गरज विजयासाठी टीम पनुमरेने प्रथम बॅटिंग करत असताना 35 धावा केल्या. 36 धावांची गरज. चला सामना स्पीडअप करा. जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका. वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. तुम्ही जास्तीचा वेळ घेऊ नका आणि लगेचच या ठिकाणी क्षेत्ररक्षण चला सामना स्पीडअप करा. पनमरे संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि शिरसी संघ आपण आपली सलामीची जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. 36 धावांची गरज विजयासाठी.
सामना स्पीडअप करा प्लीज. विनंती असेल दोन्ही संघांना की आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. यानंतर पहिल्या गटातील सेमीफायनल. चला 36 धावांची गरज विजयासाठी. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. सुष्मित आणि विवेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. 36 धावांची गरज विजयासाठी. संदीप पाटील गोलंदाजीच्या बबलू पाटील गोलंदाजीसाठी दाखल झालेत. पहिलं षटक बॅटिंग करत असताना रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. आता फिल्डिंग आणि गोलंदाजीमध्ये खूप चांगलं योगदान द्यावं लागेल. पहिलाच बॉल पहिल्या बॉल वरती स्वीप केलाय. चांगला स्ट्रोक लगावलाय. गोलंदाजाचं केलंय स्वागत. पहिल्या बॉल वरती चौकार आलाय. सुष्मित गोलंदाजी करत असताना बबलू पाटील यांना रनआउट केलं आणि बबलू पाटील गोलंदाजीला आल्यानंतर पहिल्याच बॉलवरती त्यांनी चौकार ठोकलाय. चांगली बॅटिंग चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती चौकार राऊंड द विकेट. या बॉलला सोडून देण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा. 5 धावा धावफलकावरती. एक्स्ट्रा रन थांबवाव्या लागतील कारण की सुरुवातीच्या 3 षटकामध्ये धावा चांगल्या आल्या टीम पनुमरेसाठी. शेवटच्या षटकामध्ये धावा येऊ शकल्या नाहीये. यावेळेस पहा आणखीन एक चांगला स्ट्रोक लगावला. एक सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगल नंतर धावफलकावरती 6 रन. या बॉलला सोडून दिले परंतु एक सिंगल आले डिक्लेअर स्वरूपाचे. 7 रन स्कोर कार्ड वरती. 7 धावा. 5 स्टार चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. 32 शिराळा टेनिस बॉल क्रिकेट सीझन सुरू झाल्यानंतर पहिली स्पर्धा कोणत्या गावाने आयोजित केली तर ते मराठीवाडी करुंगले 5 स्टार चषक 2025 ही पहिली स्पर्धा यंदाच्या सीझनमध्ये. यावेळेस पहा दिशा थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा. अतिरिक्त धाव. एक्स्ट्रा रन. यावेळेस पहा 1 धाव तर आले. संघाची धावसंख्या 9 आकड्यावरती. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. 9 धावा धावफलकावरती. निगडी संघाचे अष्टपैलू खेळाडू मनोज यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. यावेळेस पहा नेताजी यांचा बॅलन्स फसला आणि तदनंतर मात्र 4 धावा. थोडेसे पुढे गेले. बॉलचं जजमेंट करू शकले नाही आणि तत्पूर्वी मात्र 4 धावा. सुष्मित यांच्या बॅटमधून हा चौकार येतोय. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती. 23 धावांची अजून देखील विजयासाठी गरज. येणारे 19 बॉल आणि 23 धावांची गरज. शेवटचा बॉल. यावेळेस पहा आडव्या बॅटने चांगला स्ट्रोक केलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत सुष्मित भोसलेच्या बॅटमधून या पहिल्या षटकातील 3रा चौकार आलाय. महागडे षटक ठरलंय. एक्सपेन्सिव्ह राहिलेत गोलंदाज संदीप पाटील. 17 धावा पहिल्या षटकामध्ये कुठल्या गेल्या.
आता 19 धावांची गरज. येणारे 18 बॉल, 18 बॉल मध्ये 19 धावांची गरज. अठरा बॉल आणि 19 धावांची गरज विजयासाठी. पहिल्या सामन्यामध्ये पहिल्याच षटकामध्ये जे प्रेशर होतं शिरसी संघावरती ते मात्र दूर करण्याचा प्रयत्न फलंदाज सुस्मित यांचा राहिला आहे. आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा कुठल्या. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय सुस्मित यांनी. अठरा धावा, अजून देखील 18 धावांची गरज आहे. या बॉलला सोडून दिले, व्हाईट बॉलचा इशारा. 19 रन धाव फलकावरती. सुस्मित चांगली बॅटिंग करतायत. जे बॉल दिशाही नाही त्यांना त्या चेंडूला मात्र सोडून दिले जाते. जे बॉल रडारमध्ये त्याच्यावरती चौकारांची मोहर उमटवण्यामध्ये यशस्वी राहिलेत. यावेळेस पायावरती आदळणारा बॉल लेगबायच्या स्वरूपामध्ये ही धाव अंकित केली जाते. संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती. 16 धावांची अजून देखील गरज जिंकण्यासाठी. 16 धावांची गरज. यावेळेस बॅटची एज लागली आणि विकेट किपर रावजी यांच्या हातामध्ये बॉल. फलंदाज बाद. पहिला गडी बाद होताना पाहायला मिळतोय. पहिली विकेट विवेक यांच्या स्वरूपामध्ये फलंदाज माघारी. चला करंगली संघ तयार राहायचा. ही मॅच संपल्याबरोबर आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला 16 धावांची अजून देखील विजयासाठी गरज. विवेक बाद झालेत. आता नवीन फलंदाज विकास मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फटका फसलाय. रावजी यांच्या हातामध्ये झेल, परंतु कॅच ड्रॉप झाले. एक सिंगल आले. 21 धावा अजून देखील जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. नेताजी यांचं षटक खूप चांगलं राहिलंय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या. या षटकामध्ये आतापर्यंत 4च धावा खर्च केल्यात आणि एक महत्वाची विकेट विवेक यांना माघारी धाडलंय. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा फारसं संपर्क होऊ शकला नाही. बॅट आणि बॉलमध्ये बराचसा फरक जाणवला आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावलाय. डॉट बॉलची समाप्ती. यावेळेस चांगला शोक लगावलाय. गॅप मधून बॉल चाललाय. वन बाउन्स, सीमारेषा पार. सुस्मित यांच्या बॅट मधून चौकार आलाय. संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती. आता 12 बॉल मध्ये 11 धावांची गरज विजयासाठी. 12 चेंडू 11 धावा. सुस्मित चांगला खेळतोय. सुस्मित चांगली बॅटिंग करतोय.
पण मांगली गावचे खेळाडू ओमकार पाटील यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आज जरी त्यांचा संघ या ठिकाणी खेळत नसला तरी देखील क्रिकेटची आवड कोणत्याही खेळाडूला रविवारच्या दिवशी गप्प बसून देत नाही आहे. आणि आज ओमकार पाटील देखील मैदानामध्ये दाखल झालेत. फुलटॉस बॉल, चुकीला अजिबात माफी नाही. लॉंग अँड स्ट्रॉंग बॉल, सीमारेषा पार, षटकार. एकतीस धावा. आता 5 धावांची गरज आहे. फुलटॉस बॉल रावजी यांच्या हातामधून हाताळला गेला आणि त्या बॉलवरती मात्र 6 धावांची मोहर उमटवली. चला टीम करुंगली संघ सज्ज राहा. 5 धावांची अजून देखील विजयासाठी गरज. 11 बॉलमध्ये 5 धावांची गरज. 12 चेंडू 11 धावा हे समीकरण असताना पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला. अजून एक फुलटॉस बॉल, परंतु थोडासा लोअर फुलटॉस होता, त्याच्यावरती मोठा फटका मारण्यासाठी प्रयत्न केला. 2 धावा तर घेतल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की काय, आणि तिसरी धाव दिली गेली. 3 धावा आल्या. आता 2 धावांची गरज विजयासाठी. चला करुंगली संघ नाना तयार राहा. एकाच धावेची गरज विजयासाठी. सामना इथे जिंकलाय टीम शिरसी संघानं. अभिनंदन, वेल प्लेड. आणि या मॅचचा हिरो सुष्मित ठरलाय, ज्याने गोलंदाजी चांगली केली, ज्याने बॅटिंग चांगली केली आणि आपल्या गावच्या संघासाठी मात्र चला माझी करुंगली संघ आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. सेमीफायनल क्रमांक 1 ची मॅच. एका बाजूला संघ आपल्याला श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरो, एका बाजूला सचिन मस्के तर दुसऱ्या बाजूला सुनील पाटील. 2 पोलीस आपापल्या गावासाठी मात्र